जय श्रीराम मित्रांनो. सकाळचे 6:45 आज वाजलेले. आज उशीर झाला थोडा. काल सारखीच परिस्थिती होती, कुठंच कोण नाही. गाडी धुणारे गाडी धुत होते, बाकी काय कुठं कोण नव्हतं. आपण चाललेलो जिमला. थंडी जास्त वाजत असल्यामुळं टोपी घातलेली आणि स्वेटर तर आहेच. आज एवढा सन्नाटा होता, कुठंच कोण दिसत नव्हतं. आणि जिम्मी येण्याच्या अगोदर एक पोलीस काका आणि कोण असते ते असते उघडतात. आज जिम सुद्धा उघडलेली नव्हती, पण काय अडचण नाही. आपण काय चावी आणायला जात नाही. इथं हे खराब झाल्यामुळे हे उघडतं का, हेच उघडावं. शूज वगैरे घालून घेतले, नंतर शटर काढला, सगळं सेटअप करून गाणी लावली मशीनला. व्हिडिओ चालू केल्यामुळं गाण्यांचा आवाज येत नाही. कोण नसल्यामुळं आज आपण वर्कआउटचे व्हिडिओ टाकणार आहे. कोण नसल्यामुळं म्हणजे कॅमेराला जास्त सेटअप करावं लागत नाही जर कोण नसेल तर. त्यानंतर हे वॉर्मिंग अप केलं आपण. हे वॉर्मिंग अप आपण डेली करतो आणि त्यानंतरच म्हणजे एक्सरसाइज बाकीचे जे मेन आहेत किंवा सायकलिंग वगैरे ते नंतरनं आपण करतो. पहिलं हे वॉर्मिंग अप करतो. तर हे अशी सवय लागलेली आहे त्या गोष्टी. म्हणजे जिमला आलं की हे आठवतंच. एवढं म्हणजे 10 ते 15 वेळा केलं का मग जरा वर्कआउटला मजा येते. काय प्रॉब्लेम पण येत नाही. म्हणजे स्ट्रेच वगैरे बरोबर होतं सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण मशीन यूज केली पळण्यासाठी. तेव्हा आलते कोणतरी सोबते आपल्याला, म्हणजे जिम पार्टनर. चालू होतं. त्यानंतर पळालो आणि सकाळी उठण्यात येण्यात उठताना कंटाळ येतो, पण परत रोज त्या गोष्टी झाल्या ना काय वाटत नाही. आपली 10ची स्पीड आणि 10 मिनटं हे फिक्स आहे. त्यानंतर ह्या बैठका काढल्या. ते वेट जे आहे ते 10 किलोचं आहे आपल्या हातात. 10 किलोचं वेट घेऊन एक 20 बैठके काढले. 20 बैठके असते, त्याचं 2 सेट घ्यायचं, ओके होऊन जातं. आज लेग डे असल्यामुळं सगळं जे आहे ते लोअर बॉडीचं व्यायाम करत होतो आपण. अजून काही व्हिडिओ घेतले नाही. घरी आलो, ओमचा फोन आला, त्याला PPT बनवून पाहिजे होती. मग गॅमाचा यूज करून त्याला PPT बनवून दिली. गॅमाने 1 नंबर PPT बनवून दिली. ते पण खुश झाला, त्याला पाठवून दिली. त्यानंतर झोपलो, डोकं दुखत होतं आणि नंतर निघालो आकुर्डीला. आपलं थोडं काम असल्यामुळं आकुर्डीला चाललेलो. आपली गाडी काढली आणि आलो आकुर्डीला. आकुर्डीला आल्यानंतर पहिलं पोचलो स्टेशनवर. तिथं आपलं काम होतं. हा स्टेशनचा व्ह्यू. दुपारचे 2 वाजले होते आणि बघा गाड्यांची कशी रांग आहे. हा रोड आहे आकुर्डीच्या स्टेशन बसला. नंतर म्हणलं इंटरनॅशनल DY पाटील कॉलेज दाखवा. हे बघा कसं आहे DYP. इथं हे एवढं मोठं कॉलेज आहे की ह्यात मेडिकल वगैरे सगळी कॉलेज आहेत, सगळी डिपार्टमेंट. त्यानंतर म्हणलं जरा पोटपूजा करावं. मस्तपैकी जेवून घेतलं आणि नंतर हा बघा कॉलेज पासलाच हा दुसरा व्हिडिओ. एकदम सुंदर PCMC म्हणजे एकदम सुंदर सेटअप असतं, विषयच नाही. सगळं प्रॉपर गोष्टी असतात. नंतर गाडी एक होती ती असं रॉंगमध्ये लगेच ते पोलीस येऊन उचलून घेऊन जात होते बघा. सिग्नल वगैरे एकदम प्रॉपर फॉलो करतात सगळे. फॉलो करावंच लागतं, कारण की ट्रॅफिक पोलीस तरी असणार नाही तर कॅमेरे बघा तिथं 3 कॅमेरे समोर दिसते ते. त्यामुळं एकदम प्रॉपर मॅनेज होतं सगळ्या गोष्टी. जेवण फुल करून आलतो तरी आईस्क्रीम शिवाय काय आपल्याला जमत नाही. येताना आईस्क्रीम घेऊन आलो. कामं राहिलेली ती करायची होती. आईस्क्रीम खाल्ली, कामं केली थोडीफार, रील बघितले आणि आलो खाली. संध्याकाळी खाली आलो. इथं फुटबॉल खेळत होते गार्डनमध्ये. मस्त शांत वाटतं. आणि आज बड्डे पण होता वाटतं, कोणाच तरी बड्डे होता गार्डनच्या त्या ह्याला.
आणि नंतर म्हणलं स्वतःचा पण व्हिडिओ घ्यावा थोडं. बाय बाय गाईज.